जी केलेली गोलंदाजी असेल. आजचा दिवस जास्तीचा चर्चेचा विषय राहिला आहे. आज 94 धावाई बनताना आपण पाहिलात. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. विवेक शेलार गोलंदाजी ही सुद्धा माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट. यावेळी फुलटॉस स्लाइस केलो पॉइंटच्या दिशेन. अप्रतिम झेल. कॅचेस विन द मॅचेस. आज आर्यन भोईरने विचार करा, मिसबाचो झेल जर श्रीशांतने घेतलो नसतो तर, आणि लॉंग ऑफ वरचो झेल सूर्यकुमार यादवने घेतलो नसतो तर, एकेका झेलवर वर्ल्ड कपचो निकाल ठरलो. आणि त्यामुळे अशा प्रकारचे झेल इतके मोठे स्ट्रोक आले नाही. यावेळेला लोड फुलटोस क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सचिन काटकरच्या बॅटमधून चौकार. अमित बॉलिंग मार्कवर वेग मिळवण्याचा प्रयत्न आणि त्या वेगात चेंडू गेलो फुलटॉस. वन बाउन्स ओव्हर द फेन्सिस. धर्मवीर चषक चौकार. चौकाराच्या मदतीने 21 धावा धावफलकावरती म्हणणार आहे. अंतिम षटक. पहिला बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर पाहायला मिळतोय. थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. किरण पाटील आला रे आला. पाटील आला. पाटलाने पहिला बॉल वेगाने टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर, जो कॉट बिहाइंड विकेट. धक्का लागतो दुसरा. 23 या त्या किरणने बॉलिंग मार्कवर इली. लेफ्ट हँड राऊंड विकेट. बॉल सोडलो आणि जाताना या बॉलने कमाल केली. यावेळेचा बॉल उसळी घेणारा आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. झेल सुपूर्द केला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सॉफ्ट डिसमिसल. मोठ्या फटक्यापासून वंचित राहिले. हे बॉल बघा, लेफ्ट हँड राऊंड विकेट. क्रीजच्या कोणापासून अपस्टमच्या थोडस जवळ होतो. टप्पपटान बाहेरच्या दिशेत. यावेळेचा बॉल आल्या ओमकार देसाई यांचा चिरंजीव मैदानाच्या आतमध्ये. आणि बॉल यावेळेचा बॉल काय स्ट्रोक पाहायला मिळालाय. हा खतरनाक होता आणि कडक देखील. षटकार. डोळ्यांचा पारणा फेडणारा शॉट ओमकार देविदास देसाई यांच्या सुपुत्राकडसून वेदांतकडसून. पण वेदांत आता ओमकारचो झील राहुल वेदांतसाठी. आणि शेवटच्या बॉलवर सुद्धा एक ताकदवान शॉट. गाव गजाली आणि बॉब मारता शेजारी. 40 वेदांत देसाई मारलेले सलग 2 बॉलवरचे हे 2 लांब लचक षटकार. एकाच म्हटलं जाता, आगासलो तो मागासलो आणि पाठसून इलो तो पोटभर जेवलो. सलग 2 सिक्सर. तिसरो गेलो घोषांकी क्षेत्रात, नाही तर तो सुद्धा सिक्सरच होतो. कमाल, धमाल, बेमिसाल हेलिकॉप्टर शॉट. वेदांत ओमकार देविदास देसाई या नाव लक्षात ठेवा. या महाराष्ट्राच्या भावी सुपरस्टार कडे बघा. कांबळी सरांनंतर मालवणी भाषा जगभर पोहोचवण्याचं काम ज्या समालोचकांनी केलं, असा मालवणी समालोचनाचा बादशहा बादल चौधरी सरांचा सन्मान केला जातोय. जबरदस्त बॅटर आहे दिनू कांबळे. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर सिक्सर. दिनू कांबळेकडून खोलव्या टप्प्याचा बॉल होतो आणि दिनू जणू काय वाटच बघी होतो या बॉलसाठी. नजर स्थिरावलेले, बॅटचं फेस खोललो, ताकद लावली आणि टोलावलो. लॉंग सुद्धा महत्वाची. वाह, आणखीन एक. ओ काय जबरदस्त कामगिरी करतोय. रोहितची बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. क्रिकेटच्या मैदानावर धावांचा पाठलाग करताना अशा वलवण्याक महत्व नसता. काय जबरदस्त गोलंदाजी रोहित यादव. उमर खान किपिंग सुद्धा तेवढी चांगली करतायत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. स्वप्नील शेठ नाईक म्हणजे लालू शेठ आणि कंपनी बोनखोडे दुसऱ्याचा आनंद घेत आहेत. आता खूप टप्प्याचा बॉल टाकलाय आणि या बॉलला ओ हो तिकडे पकडली गेली कॅच. रोहित यादव त्यांनी ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी केली. कुडाळ तालुक्याच्या साळगावच्या शंतनू गायचोर यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी दिलेला योगदान लाख मोलाचा. ओ अगदी बरोबर. आणि आता 6 बॉल आणि 18 फायनल आपण पाहतोय. रेषा बॅट मचून
इक्वेशन बदलला. 5 बॉल 12 रन्सांची गरज. आज 6 बॉल मध्ये 6ची मॅच सुद्धा झाली आहे. ज्ञानेश्वर ठाकरे मालेगावचा खेळाडू त्यांनी कारनामा केलाय. बिलालने पहिल्याच बॉलवर षटकार मारलाय खरा, परंतु अमन मणियार कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. 5 बॉल मध्ये 12 आणि या स्पर्धेचा इतिहास आहे. दरवर्षी तुम्ही इतिहास उलगडून पहा. फायनल मॅच. हो हो हो, काय बॉल टाकलाय. आ रा 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 खतरनाक. लाजवाब गोलंदाजी. पण ही धर्मवीर चषकाची फायनल मॅच आहे. शेवटच्या क्षणापर्यंत जाते. आता आणखी एखादा मोठा फटका. पहिलाच बॉल फटका खेळलाय. बॉल हवेत आहे आणि हो, पकडली गेली कॅच. मुझम्मिल कॅच पकडताय टीमचे कॅप्टन. 2 बॉल मध्ये पाहिजेत 12. सामना संपलेला नाहीये. विनीत माळीकडून अपेक्षा होते 1 बॉल. मालवणी भाषेतलो शेवटचे 2 बॉल असत सर. 2 बॉल 12 पाहिजेत. परंतु मित्रांनो, वेदांत देसाईचे 2 सिक्स आठवतात का? हो हो हो, हा बॉल पाठीमागे दाखल होताना पाहिला मिळतोय आणि अमन मणियार सुद्धा माहिती असा उरलेले रिव्ह्यू घराकडे नेऊन त्याचा काही एक करू गावाचा नाही. त्यापेक्षा वाकांना विनंती करेल, या वर्षीची धर्मवीर चषक आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या या स्पर्धेचं. आणि तेच आपण आणि या वर्षी कुंकाई शितलाई विटावा अर्जुन कांधारी प्रतिष्ठान बाजी मारलीये. पहिला नंबर. बादल सर, काय जबरदस्त कामगिरी. कुंकाई शितला विटावा अर्जुन कांधारी प्रतिष्ठान बांद्रा धर्मवीर चषक 2026 चे चॅम्पियन